वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरगुती पनीरची भाजी आणि त्याच्याबरोबर खायला रोटी कशी करायची ते मी दाखवणार आहे. बऱ्याच दिवसापासून आम्ही घरात नॉनव्हेज करत नाही, कारण मी ग्रंथ वाचते, त्यामुळे असे काही पदार्थ करावे लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढईत तेल तापायला टाकलं आणि त्यामध्ये 2 उभे कांदे टाकले चिरलेले परतायला. ते चांगले परतून घ्यायचे. ते चांगले परतले म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही, चांगले असे शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्येच थोडं परतले की लगेचच टोमॅटो टाकून घ्यायचे आणि त्यात 2 मिरच्या टाकलेल्या आहेत मी खुडून. ते चांगलं असं परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं. थोडंसं 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि असे चांगले त्याला वाफ घेऊन मग नंतर ते मिक्सरमध्ये फिरवायचं. छान अशी वाफ घेऊन झाली की ते असं मऊ लुसलुशीत शिजलं पाहिजे आणि मग ते मिक्सरवर फिरवायचं. त्यानंतर इकडे मी पनीर, फ्रोझन मटार, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची एक काडी असं घेतलेलं आहे त्याला वाटण्यासाठी. आणि त्यानंतर ते वाटण परतते तोपर्यंत मी लगेच इकडे मैदा चाळून घेते. मैदात नेहमी चाळून घ्यायचा, कारण की त्याच्यामध्ये थोड्या छोट्या दुकानात किती दिवस असतो तो आपल्याला काय माहीत नाही, किती दिवस असतो नसतो, त्यामुळे तो नेहमी चाळून घ्यायचा. त्यामध्ये थोड्या छोट्या आळ्या पण होऊ शकतात, त्यामुळे तो नेहमी चाळूनच घ्यायचा. मी तो चाळून घेतला इकडं. आणि हे तोपर्यंत इकडं कांदा आणि टोमॅटो छान असं मऊसूत शिजलेलं आहे, ते आता वाटण्यासाठी तयार आहे म्हणायचं. इकडे मैद्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीपुरतं आणि पाणी टाकून मळून घेतलेलं आहे. थोडं पाणी टाकून मळायचं. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं मध्यम ते मळून घ्यायचं. नंतर थोडंसं मळल्यानंतर त्याला तेलाचा हात लावायचा. थोडंसं तेल टाकून मळायचं म्हणजे ते जास्त चिकटत नाही हाताला. तोपर्यंत इकडे हे वाटण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याची ग्रेव्ही करून घ्यायची. मिक्सरलाही मी त्याची ग्रेव्ही करून घेतली आणि नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून थोडंसं पनीर परतून घ्यायचं थोडंसं नॉर्मलमध्ये. नाही परतलं तरी चालतं, पण आमच्या घरामध्ये माझी मुलीला ते परतलेलंच लागतं. ते म्हणते तसं नको टाकू, परतूनच टाक, त्यामुळे ते मी परतून घेते. नाही परतलं तरी चालेल, तसंही छान लागतं ते पनीर. आणि नंतर ही ग्रेव्ही केलेली चांगली कढईमध्ये परत तेल टाकायचं आणि ग्रेव्ही परत परतायला टाकून द्यायची. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि छान परतून घ्यायची. ही ग्रेव्ही पण थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायची, छान परतून घ्यायची. त्यानंतर मसाले ॲड करायचे. पनीर मसाला, तुमचा थोडासा घरगुती मसाला, हळद, थोडीशी धना पावडर, कांदा मसाला आणि घरचा मसाला असेल तर तो टाकायचा. माझ्याकडे घरचा मसाला आहे, माझ्या सासूबाईंनी दिलेला, तो मी त्यामध्ये टाकला थोडासा. आणि कांदा मसाला एकदम नॉर्मल आणि पनीर मसाला टाकलेला आहे. हे एकदम आपली साध्या पद्धतीने भाजी केलेली आहे मी, पण खूप छान लागते आणि टेस्टी पण होते, झटपट होते. आणि त्यानंतर मी इथे मटर ॲड केले आणि मी थोडेसे इथे कांदा आणि ढोबळी मिरचीचे मोठे तुकडे ते पण टाकलेले आहेत थोडेसे. आणि त्यामध्ये हे परतलेलं पनीर टाकायचं आहे आणि असं छान हलवून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, खूप पण पाणी नाही टाकायचं, कारण मी भाजी रोटीबरोबर खायची, त्यामुळं थोडीशी घट्टच ठेवायची आहे. हॉटेलसारखी करायची, म्हणजे थोडीशी घट्ट, म्हणजे ती रोट्यांबरोबर छान लागते. इकडे मी लगेच रोट्या करायला घेतली.
अशा नॉर्मल साध्याच रोट्या मी चपातीसारख्या केल्यात आणि ते तव्यावरती भाजून त्याला तूप किंवा लोणी पण लावू शकतो आपण. पण आमच्याकडे साजूक तूप होतं थोडंसं, त्याचं मी लावून इथे पटापट करून मुलांना खायला दिलं होतं. थोडीशी तव्यावर भाजून घ्यायची आणि नंतर थोडीशी गॅसवर भाजली तरी चालते. थोडी जाळी ठेवायची खाली आणि त्यावर भाजून घ्यायची आणि थोडंसं दोन्ही साईडने थोडं तूप लावायचं. खूप छान लागते गरम गरम खूप छान लागते खायला. अशी मस्त होते. आणि इकडे पनीरची भाजी पण मस्त अशी शिजलेली आणि छान झालेली. मी इकडे लगेच ही मंडळी खायला बसलेली आहेत गरम. मी सगळ्यांना गरम रोट्या करून देत होते आणि ही आपली एन्जॉय करत होते. मी होते आपली सगळ्या शेवटी. नंतर मी सगळ्यांचं झालं की मी शेवटी खाऊन घेतलं. चला भेटूया. व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.